किती वेळा सांगितलंय घरात कोणी येऊ शकतं, जरा व्यवस्थित राहा. अहो दिवसभर घरची कामं असतात, आरामदायक कपडे घालते तर काय बिघडलं? तुम्ही उगाच काळजी करता. मला तुझे असे राहणं आवडत नाही. तुम्ही असे कपडे घालतात आणि मग दोष लोकांना देतात. असं वागायच तसे वाग. काय माझं? मी काही चुकत नाहीये. तू समजत नाहीस. मला कपड्यांचा मुद्दा नाही, पण काळ बदललाय. सावध राहा. हो बरं. मी ऑफिसला निघतो. आता कोण आलं? मॅडम, कुरिअर. अरे तू किती वर्षांनी भेटतेस? मला तर विश्वासच बसत नाही. रोहित, तू कुरिअरचं काम करतोस? रोहित, तू तर बिल्डर लाईन मध्ये होता, मग कुरिअर लाईन मध्ये कसा? मला बघून खूप वाईट वाटलं. काय सांगू दिव्या, आपलं ब्रेकअप झालं आणि मला माझ्या पार्टनर एका बाईच्या जाळ्यात अडकवले. प्रोजेक्ट बंद झाला, केस झाली. तुला काही मदत लागली तर आपण माझ्या मिस्टरांना सांगू. तू काळजी करू नको. मला माहित आहेस तू तसे काही केलं नसेल. मला विश्वास आहे, मी तुला नक्की साथ देणार. अगं दिव्या, हा फोटो. अरे हा फोटो माझ्या छोट्या बहिणीचा आहे. पण तू का फोटो बघून विचारले? ते जाऊ दे. आपण खूप दिवसांनी भेटलो, गप्पा करू ना. नंतर गप्पा करून मला काम आहे. चल बाय. मी तुला हक करू का? दारावर बेल वाजली. कोण असेल? दिव्याला रोहितला भेटण्याचा एवढा आनंद का झाला? आणि रोहितने असा कोणाचा फोटो पाहिला की तो क्षणभर थक्कच झाला? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत पुढच्या भागात. त्यामुळे पुढचा भाग नक्की पहा. आणि अशाच रंजक कथा पाहण्यासाठी नम्रता फिल्मच्या नमो नमो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.